नमस्कार सगळ्यांना. जय शिवराय दादा. हे बघा आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे दादा. हे बघा आज आहे ना इकडं ऊसतोडी चालू झालेली आहे. तुम्हाला दाखवते बघा. हे बघा कशी शेतामध्ये कशी जागा केलेली आहे बघा ना. बैलांना किती छान गाड्या लावल्यात बघा इथे. हे बघा किती छान बैल आहेत का नाही. कशी चारतात बघा ना. आणि ना इकडं ह्या बाजूला पण आहे बघा. इकडं त्यांना आता तिकडून उसाचं वाडा आणून टाकलेले खायला, पण नुसतं वाड्यावर काय त्यांचं होणार नाही ना. कशी बघा बघा ना इकडं. आणि ह्या बाजूला इकडं इथं जरा आहे ना गहू आहे ना, त्याला पाणी भरलेले. आणि इकडं का त्यांची सगळी माणसं आहेत बघा. हे बघा इकडे आहे ना सगळी टोटल लोक आहेत ना, सगळ्यांची ऊसतोडी चालू आहेत. आणि बैलाला बघा ना, मला लय लय आवडतात असे गिर जातीचे बैल वगैरे लय आवडतात. आवड आहे का मारायची भीती वाटते ती, बाकीचं नाही काही नाही का. हे बघा इकडं ते दादा ते सगळे ना तुम्हाला दाखवते, बघू शकता का कशी ऊस तोडणी चालू आहे बघा ना मस्त. हे बघा सकाळपासून आहे ना किती ऊस तोडलाय बघा त्यांनी. दुपारी आले ते पाणी बिनी नाही रे तिथं नळावरती. आणि वाड्याला तर यंदा एवढा बाजार आहे वाड्याला विचारूच नका. हे बघा त्यांची सगळी माणसं आहेत ना, सगळी ऊस तोडी चालू आहे बघा सकाळपासून. आता वाजले संध्याकाळचे 5:30. आणि बघा नाही बघा किती ऊस हे झालं, किती छान ऊस तोडला बघा ना असा मस्त का नाही. या बाजूला इकडे हे बघा ऊसाची. बघा आज या वाड्याला आहे ना, ह्या वाड्याला बरं का दादा, आज ह्या वाड्याला आहे ना, या गुरांच्या खादटीला आहे ना सोन्याचा भाव आलेला आहे. सोन्याचा काय याला कोणी विचारित सुद्धा नव्हतं, पण आज 300 रुपये शाकडा आहे. एवढं अवघड झाले ना गुरांना खायला घालायचं कसं काय, असं परिस्थिती झालेली आहे आता. पण आता त्यांची सगळी उपजीविका त्याच्यावरच आहे ना. गेल्या वर्षी वाडा 150-100 मिळायचं, पण आता 300च्या कोणी बोलतच नाही. लय अवघड झाली. आणि आता खादटही नाही. त्यांना तरी काय म्हणतात, दिवसभर उन्हात अनात कष्ट करायचं, 2 रुपये त्यांना पाहिजे ना. आता इथून जायचं लहान लहान लेकरं बाळा. हे बघा ना ती पोरं बघा ना त्यांची कशी त्यांच्या मागं 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 सगळी ऊस तोडीतात अशी. हे बघा पूर्ण एवढं सकाळपासून आहे का आज अख्ख्या सकाळपासून चालू आहे त्यांचं. हे बघा ह्या ताईशी मी गप्पा मारते बघा. कुठलं गाव आहे का बाई तुमचं? नांदेडची का? नांदगावची आहे काय? आणि कधी आले तुम्ही इथं ऊस तोडीला? इकडे 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 तोंड करून बोल ना, लाज वाटते बिचारीला व्हिडिओ काढायचं म्हणल्यावर. दुपारी किती वाजता जेवले तुम्ही? सकाळचे लवकर उठले असेल ना? सकाळचे लवकर उठायचं तरी किती वाजता उठायला लागतं? 4 वाजता उठायला लागतं ना. आणि पोरं बिरं सगळे लवकर. आणि मग गाडी भरायची म्हणलं किती वाजता उठायचं? 4 वाजता उठून त्या वरतीच बघत नाही बघा ना, खाली बघा त्यात. ताई सकाळी किती वाजता आले हो तुम्ही? 6 वाजता. 6 वाजता आले काय? उठता किती वाजता सकाळी? 4 वाजता. 4 वाजता काय? पोरांना वगैरे घेऊन? मग अगं बाई. आणि आता किती वाजता जाणार तुम्ही इथून? आता संध्याकाळी 6-6:30 ला. इथून जाऊन स्वयंपाक ते करायचा ना. हा या अशा गचपणात भीती नाही वाटत तुम्हाला? नाही सवय. सवय लागली. पुढं आता अजून किती दिवस आहे इकडे ऊस तोडी? तर बघ ते दादा कसे हसतात ते बघा तिकडून. एवढ्या गचपणात आम्हाला इथून जायचं म्हणलं तरी भीती वाटते. तुम्ही एवढी लोक अशी ऊस तोडीत आहे. आता काय करायचं, पोटासाठी करायला लागत. लहान लहान लेकरं बाळायत म्हणलं त्यांच्यासाठी करावंच लागत आहे नाही का. बरं झालं ओले गचपण कमी केलं, इथं लईच झालं होतं रस्त्याच्या कडेला. आणि मग आता उद्या परत 4:30ला यायचं. एवढी थंडी लागते आम्हाला. आम्ही 8 वाजल्याशिवाय उठत नाही सकाळी. आम्हाला उठावं लागतं ना मग धंद्यासाठी. धंद्यासाठी उठावंच लागत. आता तुम्ही तुमचं उसाचं तुमचं मै सगळं त्याच्यावरच आलं ना. लईच हा ऊस लई मोठा आहे ना, त्याच्यामुळे याच्यात जरा थोडस हेच होते. बघा या दादांना किती कष्ट करावं लागतात का नाही. आपल्यासारख्याला वाटत एवढ्या गचपणा थोडस उभं राहायचं म्हणलं तरी वागायची भीती. त्यांची लेकरं बाळा बघा किती छोटी छोटी पोरं आहेत बघा कशी खेळतात. बघा तिकडे कडेला दादा खेळतात ना. बघा ही एक ताई इथं ही पण थोडी. तिचं लग्न नाही झालं त्या ताईचं? नाही ना. मुलगी आहे तुमची? भाची काय? आज थंडी कमी पण जरा. हा नाही तर काल कसं हवा लागत होती ना. थंडी कमी आज. 5 पासून वाजते जास्त थंडी. लई थंडी आहो सांगते काय. सकाळी 8 वाजले तरी खूप थंडी वाजते. अशा उसातून काही निघायची भीती नाही वाटत. असं उभं राहायचं म्हणलं तरी नाही का.
तर काय करायचं, तुम्हाला सवय लागलेली त्याच्यामुळे सवयीचं काय नाही ना. सवय पडली किती काही झालं तरी त्याचं हेच नाही ना. हा. नाही का? तेच. आता भीती भीती करून तर मग ते तुटणार नाही न काय नाही, हा बंद ते तर आहेच, व्हायचं नाही ना. ते तर आहेच ना. एवढे छोट्या छोट्यांना पुरी, आमच्या पुरीला एवढंच काय करायचं म्हणलं तरी जमत नाही. हा. पण पण सवय लागलेली आहे. वाढ कसं दिलं यंदा? 250 रुपये छकडा. वाढ यंदा मागे. यंदा खादटच कमी झाली ना, गुरांना काहीच नाही. दुधाला रेटही नाही, खादटही मोकार महाग. पण आता जनावरांना उपाशी नाही ना ठेवता येत. हा मग तेच ना, उपाशी नाही ठेवता येत किती काय झालं तरी. तुमच्याकडे तेवढ्या गाया बी आहेत म्हणजे आम्हाला लई खादट लागती. आता उद्या गाडी येईल नाही का? उद्या नाही लगेच ना सगळं झाल्याशिवाय. काय आहे भरायला? हा नाही नाही येऊ राहिले ना आता. तिकडं बाकी तिकडं माळावर तोडेले ना. हा हा. तिकडं जायले ते येणार आहे. याला रात्रीचे किती पण वाजू तरी हे भरावंच लागते का? हा मग भरावंच लागते. काय करायचं आता. तिकडचं भरून मग येते ना इकडं. मग आता ते म्हणा बाई, एवढ्या त्यांना 12-1 वाजतील भरून वाजतात आणतो रात्रीचे. माणसं. इथून जाऊन करायचं सगळं नाही का? हम्म. तुम्हाला ती सवय लागलेली आहे ना. हा. ते काय ती छोटी छोटी पोरं, दुपारी ती पोरगी लई रडत होती. मी तिकडे चालले वजा काढायला ना, लई पोरगी रडत होती दुपारी. लई मला वाईट वाटलं. म्हणलं भूक लागली का काय काय माहिती बाई नाही का. भूक कायचं, पोरांना गरम होतं ना उसाच्या कडेला, त्याच्यामुळं. पोरं काय चालूच राहतं पोरायचं. बघा ना कसं जीवन आहे. आणि आपल्याला वाटतं घराच्या बाहेर नको निघायला, इथं झाकून ठेव तिथं पाकून ठेव. पण असंच बरं वाले का हो? हा मग काय माणसं आनंदी पाहिजे, बाकीचं काय. पुन्हा दिवसात काम नाही ना होत. उन्हाळ्या दिवसाला काम नाही होत. बाजार तिथं गणेशच्या इथूनच घेत असेल तुम्ही ना? हा, त्या गणेशच्या इथं पाणी कुठून घरात आलं? पाणी तिथूनच ना. बाजारात करावं लागतं. हा. आणि काय 500 रुपये आता हे होईल लोक. तुम्ही किती माणसं आहेत सगळी? आणि 31 माणसं आहे. प्रत्येक पायच्या मागं 3 माणसं आहे ना. हा. पण प्रत्येकाचं वेगवेगळं असेल ना, कोपी प्रत्येकाची. हा, प्रत्येकाचे वेगवेगळे टोळे. हा वेगवेगळे. हा. कुटुंब प्रत्येकाचं वेगळं आहे ना. हा. हा. आणि गाव म्हणजे तुम्ही आपले शेजारी असं भावकीतले सगळे ना. आणि आमचं गाव मालेगाव तालुक्यातले आहे आम्ही. हा हा. ते मालेगावला तर त्या पुरीचं झालं बघा मधी. हा. तिकडचे आहे तुम्ही? हा. अगो बाई. त्या पुरीच्या घरापासून तुम्ही किती जवळ आहे राहिला? म्हणजे ते तिकडे मालेगाव आमच्यापासून मस्त 70 किलोमीटर राहून जातं. अगो बाई. हा हा. मी अलीकडं म्हणायचं. तालुका आम्हाला तो जे गाव. मालेगावचं ना. हा ना, त्या पुरीचं मध्ये नाही झालं काय हो? काय करायचं. आई लहान पोरांची जबाबदारी घे. भागातले होते बा. हा आलं होतं ना. तेच मला जबाबदारी घ्यावं लागते ना पोरांची. परिस्थिती पुढं काय नाही. पोरांना आपल्या अशी मागं खेळलेली परवडली का हो? हा मग. मग कोणाच्या भरोश्यावर आता? नाही ना. घरी असतील ना तुमची माणसं? हा. आहेत ना? गावाले नाही येत संग. हा बाकीचे काही संग. मग मोठे आहे ना. हा हा. पोरं मोठ्यांली तुमची? हा. हा हा. मग काही राहतात घरी आहे ना. काय आपल्याला टेन्शन राहत नाही समजा काही मोठ्यांली असली पोरं. ज्याचे राहासारखे नाही ते घेऊन येतं. हा. बारीक बारीक पोरं नाही, आपली आपल्या संगच बरी होली नाही का. हा मग. दुपारीच येणार होते मी, पण मला वजी न्यायची होती त्याच्यामुळे मी आले नाही. म्हणलं मग इकडूनच्या ह्या बाजूने नाही का जरा